तर बंटी दादा, सर्वप्रथम त्या दिवशी जेव्हा तू दुकानावर गेलास त्यानंतर आम्ही जे व्हिडिओ पाहिले माध्यमांमध्ये असं एक वातावरण झालेलं की मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी केली। पूर्ण भारतभरात तोच व्हिडिओ गेला की मनसेने गुंडागर्दी केली। बरोबर, तर जर गुंडागर्दी केली असेल तर तुला देखील एक अधिकार आहे, तू तुझी आता बाजू पूर्ण या महाराष्ट्रासमोर आमच्या लोकमतच्या तर्फे मांड। अरे मी एवढे दिवस आहे ना, मी बाईट पण दूर राहतो, तर मला भरपूर चॅनलनी फोन केला। त्याचं कारण मला ना वातावरण चांगलं नव्हतं, जे झालं ते झालं, ते त्यावेळीचं झालं। आणि काय झालं, मी पूर्ण एपिसोड सांगतो कारण त्याच्यामध्ये पूर्ण रेकॉर्डिंग दाखवली गेली नाही, अर्धी रेकॉर्डिंग आहे। कारण तो पार्ट आहे ना, त्यामध्ये त्यावेळी हिंदी जी रद्द झालेला, मग त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष म्हणजे उभाटा काढायचे असतील, आम्ही जल्लोष तिथे एक जल्लोष करत होता। आणि आमचा एक मुलगा तिथे राजकारणी विचार संबंध 21-22 वर्षाचा, तो पेढे आणायला गेला। पेढे आणायला गेल्यानंतर त्याला तोच बाबूलाल, तो ऑलरेडी दारू पिला होता, कोणाला माहिती नव्हतं। ऑलरेडी तो त्याला असं मराठी काय चाललं, हे चाललं, इथे चालणार नाही, असं बोलत होता। तर त्याने आडमोड बोलल्यानंतर तो माझ्याशी आला, तो बोलला असं दादा असं बोलतोय। तो बोलला चल जाऊ। मी विचारायला गेलो त्याला जाप, तिकडे ऑलरेडी तो दुसरा आहे करण, आमचा करण गणेकर, तो ऑलरेडी उभा होता आणि तो पाणी पित होता। मग आम्ही त्याला विचारायला सुरुवात केली, तो आडमोडपणे तुम्ही बघा, त्याचं ऍक्शन रिॲक्शन बघा, त्याची बॉडी लँग्वेज बघा, तो कशा प्रकारे उभा होता। आणि त्या बॉडी लँग्वेज मध्ये आम्ही त्या सारखे प्रश्न विचारतो, तो आपल्या प्रश्नावर। आणि त्याच्यामध्ये काय, तो जेव्हा बोलला की महाराष्ट्राची पहिली भाषा कुठली, तर महाराष्ट्राची पहिली भाषा तो बोलला असं मराठी झालंच नसतं। तुम्ही सगळ्यांना विचार करा, मला हिंदी मीडियाला सर्वांना मला देशाला विचारलं, जर आमची भाषा आमची अस्मिताबद्दल त्यांनी मान सन्मान ठेवला असं हात उचलला असता का? त्यांनी तसं नाही केलं, त्यांनी उलट उत्तर दिलं, त्यावेळेला हात उचलला। त्याच्यानंतर पण जे पोलिसांनी आमच्यावर कारवाई केली, आमच्यावर त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आमच्या केस केला, ते पण नरेंद्र मेहतांनी स्टेटमेंट दिली। काय स्टेटमेंट दिली? हिंदू, जैन आणि मारवाडी। आणि नरेंद्र मेहता मला बोलायला की तुम्ही पहिले हिंदू होते, आता जैन आणि मारवाडी कसे आले इलेक्शनला? तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम, अहो मी पण हिंदू समाजातून येतो, मी कट्टर हिंदू आहे, पण तुम्ही लगेच वेगळ्या जाऊन, त्यामुळे ते मारवाडी समाजामध्ये वेगळ्या माझ्यावर केस झाली। माझ्यावर मी DSP साहेबांना बॉन्ड लिहून दिला, 70,000 रुपये भरलेत, हे कुणाला माहिती नसेल। आम्ही सगळ्या कारवाई झाली, यांच्याकडे मोर्चा काढायची गरज नव्हती। एवढा बंद बोलायला मीरा भाईंद्रेच्या लोकांना तुम्ही घाबरवलं। मीरा भाईंद्रेच्या आम्ही एकजूट आहेत, आम्ही हे आहे, आमच्यावर कोणी बोलायचं नाही, तुमचे धंदे काम धंदे आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही मिठाई काय बनवतात, तुमची शेड काय, सगळे तुमचे धंदे माहिती आहेत, तुम्ही मेडिकल लाईन मध्ये काय, आम्ही तुम्हाला कधी आरोप केला नाही। ह्यावेळी पण मराठी जनताला ही लोक रूम देत नाही आम्हाला, आम्ही मच्छी मटण खातो, ह्यांचे फेस्टिवल होतो तेव्हा आम्हाला ही लोक जे म्हणजे त्यांचे मच्छी मटण आमचे बंद करतात, तरी आम्ही गप होतो। फक्त काय झालं, लोकांना साधन भेटलं की तुम्ही हे जे करता मोर्चा विरुद्ध, आम्ही सर्व मराठी जनता, मग आम्ही रितसर आम्ही सगळ्या झेंडाखाली एकत्र आलो। ते भारतीय जनता पार्टी जेव्हा मी असं बोलत नाही, सगळ्याचे आम्ही गोवर्धन देशमुख साहेबांनी सांगितलं की आम्ही असं मोर्चा काढतो, सरकार आम्ही बोललो त्यांना मोर्चा काढायला, आम्हाला पण मोर्चा काढायचा ना, तसं काही मोर्चा काढायला दिलं नाही, पण तो आक्रोश झाला। आणि आमच्या नेत्याला तुम्ही उचलायला लागले, आमच्याला तडीपारच्या केसात लावायला, त्या सगळ्या प्रकारच्या केल्यानंतर जो हा आक्रोश झाला, तुम्ही आक्रोश हे केलंच नसतं, झालंच नसतं। आणि पुढचा एक माझा असा प्रश्न आहे की गेले 23 वर्ष ठाकरे बंधू, जे महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असे खानदान आहे पॉलिटिक्स मधलं, त्या 23 वर्षानंतर राजकारणात पुन्हा एकदा सक्रियपणे एकत्रित आलेले आहेत, तर त्याबद्दल तुमची भावना काय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे। बघा कसं असतं, दोन माणसं म्हणजे मी आणि तू भांडत असलो, एकत्र आनंदच होणार ना। आपला काय बघा, माझा तुमचा काय वाद नाही, तिकडे काय माझा तुझा वाद आहे का? कधी कधी भांडण होतं, कधी कधी असतो इगो, पण राजसाहेबच बोलले, पहिला स्टेटमेंट राजसाहेबांचे होते, इगो बिगो बाजू ठेवा, महाराष्ट्र धर्म होते। आता ही जनता, ही भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षाचे आमचे वाद आहेत ना, पक्षाच्या वाद, विचाराच्या वेळ वाद, पण महाराष्ट्र धर्म हे प्रधान धर्म, त्यामुळे लोक झाले। हेच राजसाहेब बोलतात, महाराष्ट्रासाठी एकत्र व्हा। आणि जेव्हा तू हात उगारला होतास, तुला असं वाटलं होतं का की त्या एका हात उगारल्यानंतर एवढं प्रकरण असं चिघळेल? नाही, तुम्हाला खरं होतं, आम्ही अशा गोष्टी करत असतो, कारण आम्ही महाराष्ट्र सैनिक अशा गोष्टी करत होतो। ते काय झालं, मी आयुष्यात अशा गोष्टी केल्या, कधी एवढा कॅमेरा एवढा फोकस मी आलो नव्हतो, ते गोष्ट झालं, ते व्हायरल झालं, त्यामुळे मला ते कळलं नाही। मी तुम्हाला बोलतो ना, हे माझ्या, कारण मी ऍक्च्युली आम्ही काय मध्यमवर्गीय म्हणतो, आमच्या वाईफ पण आमच्या मला काय धमकी आलं, मी कधीच कुणाला सांगितलं नाही। आम्हाला तिकडून उत्तरात आम्हाला एवढ्या धमक्या होत्या। कुठली 1-2 धमकी जर तू सांगू शकलास की काय नक्की झालेलं? की तुला उचललं जाईल, तुला ठार मारलं जाईल, तुला हे, मला तुम्हाला माहिती आहे, माझे सहकारी मला घरी सोडायला यायचे, मला स्पेशल गाडी दिलेली आहे, मी जरा 2-3 VIP मध्ये होतो, मला सोडायला गाडी आतून, पण मला माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी सिक्युरिटी दिली। आम्ही काय पोलिसांकडे गेलो नाही, आम्ही त्याला तत्पर आहेत, बाकीचे ज्या गोष्टी आहेत ते तत्पर आहेत, पण ह्या गोष्टी होते आम्ही कधी कुणा बोललो नाही, कशाला बोलायचं, ह्याचं वातावरण चिघळलं असतं। आणि आज पोलिसांनी परमिशन दिली असते तर वातावरण झालंच नसतं ना, एवढं गोष्ट। धन्यवाद।